ठरलं तर मग या मालिकेच्या 19 ऑगस्टच्या भागामध्ये कुसुमची माफी मागण्यासाठी कल्पना आलेली असते आणि ती सांगते, कुसुमताई माफ करा, म्हणजे आमच्या घरात तुमचा जो अपमान झाला ना त्यासाठी तुम्ही मला माफ करा. कुसुम म्हणते, काय बोलताय तुम्ही, तो तर अपमान मी कधीच विसरले. याच्यावरती कल्पना म्हणते, आमच्या पूर्णाजी वाईट नाही आहेत, म्हणजे त्यांचं मन खूप साफ आहे, पण घरामध्ये सध्याचे वातावरण चालू आहे ना त्यामुळे त्या चिडचिड झाल्यात आणि उगाच चिडचिड करतात आणि काहीही वाटेल ते बोलतात. तुम्ही ना या संदर्भात काही वाटून घेऊ नका. याच्यावरती कुसुम म्हणते, कसं आहे ना, आमची सायली एकदम साधी भोळी आहे, मला तिची खूप काळजी वाटायची, म्हणजे कसं होईल तिचं सासरी आणि इतक्या मोठ्या घरात गेल्यावरती तिला कसं निभावून नेईल. याच्यावरती कल्पना म्हणते, तुम्हाला अजूनही तिची काळजी वाटते का. कुसुम म्हणते, नाही, मला आत्ता तिची काळजीच वाटत नाही, तुमच्यासारखी सासू असताना कुणाला काळजी वाटेल. असं म्हणत कुसुम आता कल्पनाचं कौतुक करत असते. तोपर्यंत इकडे रविराजने त्याची सगळी रूम जशी प्रतिमाला आवडायची तसं डेकोरेट करण्यासाठी ठरवलेलं असतं आणि ठिकठिकाणी तो बदल करत असतो. आणि हे बदल करताना तो प्रियाला विचारत असतो की इथे आपण छानपैकी एक स्टडी टाईप करूया का, जिथे शांतपणे प्रतिमा वाचत बसेल, म्हणजे तिला न वाचन खूप आवडतं. आणि नंतर आपण या खोलीचा कलर पण बदलूया का, म्हणजे प्रतिमाला ब्लू कलर आवडतो. याच्यावरती प्रिया म्हणते, नको बाबा, हा कलर पण छान आहे. म्हणजे याच्यावरती रविराज म्हणतो, तुला आवडला ना, मग ठीक आहे, मग आपण हाच कलर ठेवूया. याच्यावरती प्रिया म्हणते, बाबा तुम्ही अशी तयारी करताय ना जसं की 5 मिनिटावरती आई आहे आणि ती येणार आहे. रविराज म्हणतो, हे ऐकायला पण किती छान वाटते, म्हणजे मला आधीपासून विश्वास होताच की प्रतिमा परत येणार आहे, पण आज ज्या वेळेला मंदिरामध्ये गेलो ना, मंदिरामध्ये जे संकेत मिळाले, माझ्यासारखा देवावरती विश्वास न ठेवणारा माणूस सुद्धा आता ह्या संकेतांचा विचार करायला लागलाय आणि मला खात्री आहे लवकरात लवकर माझी प्रतिमा येणार आहे. 5 मिनिटाच्या अंतरावर नाही, पण लवकरच येणार, ही मात्र माझ्या मनाची खात्री आहे. प्रिया नाटक करत बोलते, हो बाबा, खरंच मला सुद्धा कधी एकदा आईला भेटते असं झालेलं आहे. आता रविराज आणि प्रिया जशी प्रतिमाला खोली आवडते तशी खोली रिनोव्हेट करण्यासाठी दोघं जण आता काम करायला लागतात सुद्धा. प्रियाला आता हे सगळं करायचं नसतं, पण रविराजच्या पुढे तिला अजिबात काहीही बोलता येत नसतं आणि ती विचार करते किती वेडा आहे हा माणूस, आणि ती सुद्धा कामाला लागते. इच्छा नसताना सगळी साफसफाई करायला सुरुवात करते. तोपर्यंत इकडे आता साक्षी चैतन्यला घेऊन घरी आलेली असते आणि ती अण्णांना भेटवण्यासाठी चैतन्यला आणते. चैतन्य म्हणतो, हे काय सरप्राईज, हे मला काही पटत नाही. म्हणजे अण्णांनी मला पाहिलं आणि चिडले वगैरे, तर तुला माहिती आहे का की मुलीच्या बापाचा फेवरेट डायट असतो तिचा बॉयफ्रेंड. असं म्हणत चैतन्य थोडासा घाबरलेलाच असतो. तेवढ्यात तिथे अण्णा येतात. अण्णा आल्यावरती साक्षी म्हणते, अण्णा हे चैतन्य गडकरी वकील आणि हे आमचे अण्णा. असं म्हणत साक्षी दोघांची ओळख करून देते. अण्णा म्हणतात, या या गडकरी साहेब या. याच्या चैतन्य म्हणतो, अहो तुम्ही मला अहो जाहो करू नका, मला अरे तुरे केलं तरी चालेल. अण्णा म्हणतात, असं कसं, तुम्ही एकतर साक्षीचे फ्रेंड, सारखं तिच्या तोंडामध्ये चैतन्य चैतन्य नाव असतं आणि त्याचबरोबर तुम्ही वकील, तुम्हाला गडकरी म्हणायला नको का. म्हणजे सांगू का, सभ्य माणूस 2 गोष्टींना घाबरतो, पोलीस आणि वकील. आणि पण खरं सांगायचं तर गुन्हेगारांनी घाबरायला पाहिजे या दोघी व्यक्तींना, आम्ही का सभ्य माणसांनी घाबरायचं. असं म्हणत अण्णा आता आपण किती सभ्य हे आता चैतन्याला पटवून देण्याचा आणि आम्ही एकदम साधी सरळ माणसं आहोत हे चैतन्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ते म्हणतात, काय चहा पाणी आणखी. याच्यावरती साक्षी म्हणते, हो मी आणते. इकडे आता सायली सांगत असते, आई मला न खरंच माझ्या आयुष्यामध्ये काही माणसं इतकी चांगली मिळालेत ना, बघा ना तुम्ही दोघीच जणी, एक माझ्यासाठी सासू असून सुद्धा तिचा मान वाढवायला, म्हणजे माझ्या कुसुमताईचा मान वाढवायला माफी मागायला आले, आणि दुसरी माझी कुसुमताई जी तिचा अपमान सुद्धा विसरून माझ्यासाठी सगळं विसरलेली आहे. खरंच अशी माणसं माझ्या आयुष्यात आहेत, मला किती आनंद वाटतो. असं म्हणत सायली आता दोघींचं कौतुक करत असते. कल्पना म्हणते, आम्हाला निघायला पाहिजे, जाताना रस्त्यामध्ये भाजी सुद्धा घ्यायची आहे. असं म्हणत कल्पना आणि सायली दोघी जणी कुसुमचा निरोप घेऊन निघतात. इकडे आता साक्षी खीर घेऊन येते. चैतन्यासाठी खीर आणते आणि अण्णांसाठी कॉफी आणते. अण्णा म्हणतात, बघितलं गडकरी साहेब, तुमची वट तरी बघा, आम्ही चहा मागितला तर आम्हाला कॉफी आणि तुम्हाला खीर वगैरे. चैतन्य म्हणतो, अगं साक्षी, खरंच याची काही गरज नव्हती, खीर वगैरे कशासाठी आणलीस. अण्णा म्हणतात, अहो इथे आमची डाळ शिजत नाही, तुमची खीर शिजले, खा हो पटपट, नाहीतर साक्षीचा राग तुम्हाला माहिती नाहीये. असं म्हणत अण्णा आता चैतन्यासोबत एकदम फ्रेंडली वातावरण करत असतात आणि आपल्या केससाठी ते उपयोगाचं ठरणार आहे हे 2 धूर्त माणसांना अचूक माहिती असतं आणि त्यासाठी चैतन्याला ते गुंडाळत असतात.
नंतर आता चैतन्य आणि साक्षी हे दोघं जण कारमधून निघतात. चैतन्य सांगतो मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. साक्षी त्याला ऑफिसला सोडायला आपल्या कारने निघते आणि त्याच रोडवरती अर्जुनची कार बंद पडलेली असते. अर्जुनची कार बंद पडते आणि तो मेकॅनिकला सारखा फोन करून लवकर ये सांगत असतो आणि विचार करतो हा मेकॅनिक राहिला कुठे, मीच काहीतरी काम करतो, दुरुस्त होतो का पाहतो असं म्हणत आता इकडे अर्जुन आपली कार दुरुस्त करण्यासाठी कारमध्ये पुन्हा एकदा बसत असतो. तितक्यात मेकॅनिक येतो आणि तोपर्यंत साक्षी आणि इकडे चैतन्य हे दोघं जण त्याच रूटने कारमध्ये बसून निघतात. मेकॅनिक अर्जुनची कार दुरुस्त करत असतो. त्याच्याच अगदी जस्ट मागे दोघं जण कारमध्ये बाहेर पडून बोलत असतात. अर्जुनचं तिकडे लक्ष नसतं. मग दोघं जण कारमध्ये बसतात आणि अर्जुनची जिथे कार आहे त्याच कारच्या दिशेने साक्षी आणि चैतन्य यांची कार येते आणि अर्जुन तिथे उभाच असतो. जस्ट कार पास होते. अर्जुन त्या कारच्या दिशेने पाहतो पण त्याला चैतन्य आणि साक्षी दिसत नाहीत. मग तो पुन्हा आपल्या कारकडे पाहायला लागतो. तोपर्यंत इकडे आता प्रियाची पार मोलकरणी झालेली असते. प्रिया घरातली साफसफाई करत असते आणि नागराज आणि राकेश हे दोघं जण लपून छपून पाहत असतात. प्रियाची इच्छा नसताना सुद्धा हातात झाडू घेऊन कामवाली बनून प्रियाला रूम साफ करायला लागत असते. तोपर्यंत रविराजचा महत्वाचा कॉल येतो आणि तो म्हणतो आपण कॉलवरती भेटूया, मी येतोच बाहेर. मग हे दोघांची टोळी आत येते आणि प्रियाला सतवायला लागते. काय तन्वी किल्लेदार मालकीण आहेत या घराच्या, पण आजच्या दिवसासाठी त्या मोलकरीण बनल्यात. वा वा, इकडे सगळं साफ करून घ्या बरं. याच्यावरती प्रिया म्हणते ह्या तुमच्या भावाला ना वेड लागले, वेड. म्हणजे आतापर्यंत फक्त तो प्रतिमा येणार असं म्हणत होता, पण कोण कुठचा मंदिरातला एक माणूस सापडला आणि मग तर हा ठार वेडा झालाय. जशी काही 5 मिनिटावरती त्याची बायको फोटोमधून बाहेर पडणार आहे अशी तयारी करतोय सगळी. याच्यावरती आता इकडे नागराज म्हणतो हो, पण तो एक कॉर्नर साफ करायचा राहिलाय, चला त्या निमित्ताने खोली तरी साफ झाली. याच्यावरती राकेश म्हणतो घे ती खोली पण साफ करून घे. प्रिया म्हणते खबरदार आणि ती झाडू राकेशच्या अंगावरती फेकते आणि म्हणते मी आता कोणतीही साफसफाई करणार नाही बिलकुल. तितक्यात नागराज म्हणतो काका आला वाटते. मग प्रिया धाडकन उठते, बाबा करते मी साफसफाई, आणि दोघं जण हसायला लागतात. तोपर्यंत इकडे आता कार येऊन थांबते आणि सायली म्हणते आई मी पटकन टोमॅटो घेऊन येते, तुम्ही कारमध्येच बसा. आणि सायली टोमॅटो आणण्यासाठी खाली उतरते. त्याच रूटमधून आता मात्र चैतन्य आणि साक्षी जात असताना त्यांची कार थांबलेली असते आणि दोघं जण एकमेकांच्या मिठीत असतात. चैतन्य म्हणतो साक्षी अगं सोड की. साक्षी म्हणते नाही, असं मला आयुष्यभर राहायला लागलं तरी सुद्धा चालेल. चैतन्य म्हणतो मला ऑफिसला जायला लेट होतोय. आणि तेवढ्यात हे सगळं सायली पाहते आणि ती त्या कारच्या दिशेने यायला निघते. पण चैतन्य पण नेमका सायलीला पाहतो आणि तो साक्षीला म्हणतो लवकर चल. सायली या दिशेने येते. तिने जर आपल्याला पाहिलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल, लवकर निघ इथून असं म्हणत तोंड लपवत चैतन्य साक्षीला घेऊन तिकडून निघून जातो. सायलीला दोघं जण दिसत नाहीत, पण सायलीला विश्वास असतो की मी या दोघांनाच पाहिलं. म्हणून सायली ऑफिसला येते आणि म्हणते चैतन्य सर मी तुम्हाला साक्षी शिकरे हिच्या कारमध्ये पाहिलं. चैतन्य म्हणतो मी नव्हतो त्या कारमध्ये. सायली म्हणते हो, माझे डोळे मला धोका देणार नाहीत, मी तुम्हाला दोघांनाच पाहिलं, हाच शर्ट होता आणि साक्षीचीच कार होती, पण तुम्ही असं का म्हणताय तुम्ही नाही म्हणून. आता अर्जुन म्हणतो काय चैतन्य आणि साक्षी एका कारमध्ये. असं म्हटल्यावरती आता अर्जुनला चैतन्य साक्षीचं सगळं कारस्थान कळालेलं असतं.